आता बघा मकर संक्रांतीचा सण आपला आता चालू झालेला आहे, जो की रथसप्तमीपर्यंत चालणार आहे. आणि आता आपल्याला म्हणजे दररोज हळदी कुंकाला इकडं तिकडं जायचं असतं. त्याच्यासाठीच ह्या साड्या ज्या आहेत ते मी व्यवस्थित करून ठेवलेला आहे. आणि मी जी सुगड पूजा केली होती तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्याकडे ज्या साड्या आहेत ते तुम्हाला आवडतात का नाही तेही नक्की सांगा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सपोर्टची अशीच म्हणजे असा सपोर्ट असू द्या. संक्रांती दिवशी मस्त म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी बारसं दिवशी मी शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या होत्या, तेही तुम्हाला दाखवते. आणि संक्रांती दिवशी तर पहा एक साडी म्हणजे नवीन साडी घालायला गेले तर हे किती पसारा पडलेला होता. कारण सर्व या इकडं तिकडं ब्लाऊज एकीकडे, तर त्या म्हणजे सगळं प्रत्येकीचं असं असतं की नाही माहीत नाही, पण माझं तरी नेहमी असं असतं. मग पूजा वगैरे सर्व आटपून मी म्हटलं चला आज रात्री तर काय आपला उपवास होता आणि सर्व व्यवस्थित काम लवकर झाल्यामुळं म्हटलं आधी हे आवरून घ्यावं. कारण आता 8-10 दिवस आपल्याला कसलाच म्हणजे टेन्शन राहू नये. सर्व साड्या व्यवस्थित, त्याचं ब्लाऊज जे काही आपल्याला लागतं ते सर्व व्यवस्थित ठेवावं म्हणून मी सुरुवात केली होती. म्हटलं त्याचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. आणि थोडंसं माझ्याकडे ज्या साड्या आहेत इतक्या भारी काय नाहीत, पण छान आहेत, जे मला खूप आवडतात आणि मी आवडीने ते घालते सुद्धा. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी. ही आहे म्हणजे नवीनच आहे ही साडी. आता मी हळदी कुंकू आज होतं म्हणून ती घातलेली होती. आपल्या सुगड पूजेसाठी कोरी साडी हवी आहे म्हणून. आणि ही आहे कॉटनची साडी, ही पण नवीनच आहे. ही पण आता एके दिवशी मस्त आमच्या सोसायटीचं जेव्हा हळदी कुंकू होणार आहे त्या दिवशी मला घालायची आहे. ही पण नवीन आहे आणि ती दाखवावी म्हटलं. कॉटनची आहे आणि थोडीशी वेगळी डिझाईन आहे आणि मला बघितल्यानंतर आवडली म्हणून घेतलं ते. आता वेअर केल्यानंतर कशी दिसते काय माहीत नाही, म्हणून म्हटलं ते पण व्यवस्थित त्याचं ब्लाऊज वगैरे काढून आता शिवायला तर इतकं टाईम नाही. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जे आहेत माझ्याकडे तेच मी वापरणार आहे. त्याचंही खूप छान कलेक्शन आहे, मला आवडतं. तुम्हाला आवडेल की नाही ते नक्की सांगा. आणि ह्या ज्या बाकीच्या साड्या आहेत त्या असं सहज म्हणून घेतलेल्या आहेत, त्याही खूप छान आहेत. ही आहे ह्याचं ग्रे कलर आहे आणि जांभळे काठ खूप छान दिसतात. ही कॉटनचीच आहे, ही पण पिंक कलरची आणि ही पण अगदी चोपून चापून बसते व्यवस्थित साडी. आणि म्हणजे गोळा वगैरे अजिबात होत नाही. 2 वेळा त्याला वेअर करून धुतले पण आहे मी. आणि त्याच्यावरचं ब्लाऊज काही असं शिवलेलं आहे, जे की म्हणजे भाई त्याचे फुगीर भाया ज्या निघाल्या होत्या ट्रेंडिंग ते. आणि ही साडी पण असं सहज आईची म्हणजे माझ्या आईची मी घेऊन आलेली आहे. माहेरी गेल्यानंतर असं होतंच, ह्याची साडी त्याची साडी, म्हणजे आम्ही एकमेकींना म्हणजे बहिणी बहिणी पण एकमेकींना आम्ही आमच्या साड्या शेअर करत असतो घालून वगैरे. म्हणजे आपलं झालं की त्यांना द्यायचं असं हे चालू होतं. आणि मला ह्या साडीचं सगळ्यात जास्त आवडलं होतं ते पदर खूप सुंदर आहे, पैठणी सारखं आहे. आणि ही पण साडी, ह्या साडीचा पण कलर खूप सुंदर आहे आणि एक वेगळीच डिझाईन आहे या साडीवर सुद्धा. आणि काठापदराच्या साड्या आपल्याकडे खूप प्रकारच्या असतात, त्याचे नावे काही इतकं मला सविस्तर माहिती नाही, पण कलर डिझाईन आवडलं की मी घेतच असते ते. याची नावे इतकं काही मी विचारत बसत नाही. आणि ही जी साडी आहे ती पहिल्यांदा म्हणजे लग्नाच्या अगोदर घेतलेली आहे. त्यावेळेस ह्या पण साड्या खूप ट्रेंडिंगमध्ये आल्या होत्या आणि ती साडी पण खूप छान दिसते घातल्यानंतर पण. आणि असंही त्याचं कलर वगैरे खूप सुंदर आहे आणि मलाही आवडते ही साडी, मी नेहमीच वापरत असते. आणि अगदी कमी प्राईजमध्ये मिळालेली होती ही साडी. माझ्याकडे सर्व ज्या साड्या आहेत त्या अगदी म्हणजे कमी प्राईजच्याच आहेत आणि खूप छान पण आहेत त्या साड्या. आणि ही अशी आहे पूर्ण, तुम्हाला मी म्हणजे खोलून दाखवते. खरं तर माय फेवरेट म्हणजे मला खूप आवडते ही साडी, म्हणून इतकं सविस्तर तुम्हाला दाखवत आहे. पाहू शकता एकदम कलर वगैरे खूप छान आहेत, काठही आणि क्वालिटी म्हणजे आता किती वर्ष झाले, जवळजवळ 12 वर्ष झालं असतील त्या साडीला. आणि ही पण रेड कलरची आहे ही साडी, माहेरून प्रत्येक म्हणजे दिवाळीला घेतलेली साडी आहे ही, 2-3 वर्षाच्या मागची. ही पण एकदम म्हणजे प्लेन आहे आणि याची काठ जे आहेत तेच एकदम सुंदर आहेत. आणि ही आहे माझ्या म्हणजे साखरपुड्यातली साडी आहे. ही साखर साडी असं म्हणतात आमच्या इकडं. आणि याचा कलर डिझाईन हे पण खूप सुंदर आहे साडी, कलरही छान आहे. आणि त्या टायमाला सर्व साड्या घेतलेल्या अगदी छान क्वालिटीच्या लागलेल्या आहेत.
आणि हे आपण सहज म्हणून घेतलेली, संक्रांतीसाठीच घेतलेली होती ही पण साडी. खूप जुनी आहे ही पण, 4-5 वर्ष झाला असतील ह्या साडीला सुद्धा. पिंक कलर, आणि मला सुरुवातीला पिंक कलरच खूप आवडायचा म्हणून माझ्याकडे पिंक कलरच्या भरपूर साड्या आहेत. आणि ही पोपटी कलरची साडी आहे जी की तेव्हा आपण 4-5 वर्षाच्या मागेच ही या पण साडीचा ट्रेंड आला होता बघा, तुम्हाला आठवत असेल तर. त्यानंतर पाहू शकता हा पसारा इतका मला तरी आता नकोच वाट. ही आहे पैठणी साडी जी की येवला पैठणी साडी आहे. ही माझ्या बहिणीने मला गिफ्ट दिलेली. ती पण खूप छान आहे. थोडेफार ज्या साड्यांची नावं मला माहिती आहेत तेच तुम्हाला मी सांगत आहे, बाकीचं काय माहीत नाही. आणि हे गेल्या दिवाळीला घेतलेली पिंक कलरची साडी, एकदम सूत वगैरे एकदम मऊ आहे याचं. आणि हा छोटा बघा माझा कसा मध्ये मध्ये करत आहे. एकदम छान आहे ही पण साडी, घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. आणि याचं पदर वगैरे एकदम स्टोन, म्हणजे एकदम सुंदर अशी खूपच छान आहे ही साडी. सूत पण एकदम मस्त क्वालिटीची मला मिळाली, एकदम कमी प्राईजमध्ये, जवळ 1000च्याच पुढे असेल ही. आणि ही ह्या दिवाळीची माहेरून घेऊन आलेली. पिवळा कलर माझ्याकडे नव्हताच म्हणून म्हटलं चला जशी आहे तसं, फक्त मला कलर आवडलं, पण ही साडी पण खूप सुंदर आहे अगदी. म्हणजे ह्या साडीचं पण नाव काय मला आठवत नाही, त्यावेळेस सांगितलं होतं त्या दुकानदाराने, पण आता लक्षात नाही एकदम. म्हणजे जुन्या ह्याच्यातली ही साडी आहे जी आता ट्रेंडमध्ये निघालेली आहे. आणि ते सर्व खूप छान आहे, त्याचंही सूत अगदी मऊ आहे. आणि ही पण साडी बहिणीच्याच लग्नातली आहे, नाही नंदेच्या लग्नातली ही साडी आहे, 2-3 वर्षाच्या मागची. आणि ही आहे द्वारकादासमधून घेतलेली साडी आहे. ही पण खूप सुंदर आहे. गोल्डन कलर, रेड कलरचं म्हणजे काटा आहेत, त्याच्यावरचं डिझाईन पण एकदम छान आहे. आणि वेअर केल्यानंतर खरंच खूप रिच लुक येतो ह्या साडी घातल्यानंतर, खूप छान वाटतं. आणि याचं पदरही खूप सुंदर आहे. अशी छान ही साडी आहे जे की म्हणजे आवडतेच ही साडी नेहमी. आणि माझ्याकडे अशा खूप साड्या ह्या 2 साड्या आहेत त्या इतक्या महागातल्या नाहीत, पण मला खूप आवडतात. म्हणजे एकदम फेवरेट साड्या आहेत. मला कधीही घालायचं म्हटलं की ह्या साड्या आठवतात. पण नेहमी तीच आपल्याला म्हणजे कॉमन आहे, ते बोरच होतं घातलं तरी, पण ह्या साड्या कधीच बोर होणार नाहीत. अशा ह्या 2 साड्या आहेत ज्या की मला खरंच खूप आवडतात. आणि कलर आणि याची डिझाईन, परत ही पैठणी म्हटल्यानंतर तर काय विषयच नाही, सुंदर असणारच आहे. हो का नाही ते नक्की सांगा. आणि ह्या आहेत काटापदराच्या साड्या ज्या की मी साईडला ठेवून देणार आहे. आणि ह्या 8 दिवसात त्याच मी म्हणजे वेअर करणार आहे, म्हणून म्हटलं चला ह्या व्यवस्थित ठेवावं. ह्याच्यावरचं ब्लाऊज वगैरे सर्व म्हणजे एका ठिकाणी ठेवल्यानंतर आपल्याला घाई गडबड होणार नाही परत म्हणून. आणि ह्या सर्व साड्या मी व्यवस्थित तिथं ठेवलेल्या होत्या, याच्यावरती ब्लाऊज जे काही आपलं लागतं ते ठेवण्यासाठी. म्हणजे ऐन टायमाला आपली गडबड होऊ नये म्हणून असं प्रत्येक संक्रांतीच्या तरी दरम्यान आपल्याला करावंच लागतं. आणि ह्या 3 प्लेन साड्या आहेत ज्या की याचे काटच इतके सुंदर आहेत आणि कलरही थोडेफार सेम आहेत, पण प्लेन असल्यामुळं खूप छान दिसतं काटं त्याचे हे आहेत. आणि ही पिंक कलरची साडी आहे, ही पण छान आहे, त्यावेळेस निघालेली काटापदराची. त्यानंतर ही तुम्हाला सुरुवातीला दाखवलेली आहे, पण सूत खूप मऊ आहे. तर असं सर्व आहे माझ्याकडे काटापदराच्या साडींचं कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी बाकीचं माझं काम आवरून घेते. बाकीचं तरी काम आवरायचंच होतं. इथं मी अगोदर काय केलेलं आहे म्हणजे कॉटमध्ये ज्या आपण कपडे वापरत ओढण्या वगैरे ज्या असतात त्या जुन्या झालेल्या आहेत त्या अगदी खाली अंथरून घेते. आणि त्याच्यानंतर मग जे काही साड्या, ब्लाऊज, जे आपले कपडे असतात ते ठेवते व्यवस्थित, जेणेकरून म्हणजे जास्त घाण होणार नाहीत त्या म्हणून. आणि माझ्याकडे इथं काही ते बॉक्स वगैरे नाही आहे ठेवण्यासाठी, माझ्याकडे जसं आहे मी तसंच ठेवते. बघूया आता बॉक्स घ्यायचा विचार चालू आहेत, पण ते बॉक्स घेतल्यानंतरही टेन्शनच असतं, ते काढा त्याच्यामध्ये ठेवा असं मला वाटतं. पण जे वापरतात ते म्हणतात की सोयीस्कर जातं घ्या म्हणून. चला तर मग घेऊया आणि त्यानंतर पण मग व्यवस्थित ठेवते. आजच्यासाठी इतकंच. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.